कारण खरं तर सगळ्याच क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचे डोळे हे उद्याच्या मॅचकडे लागलेले आहेत. उद्या T20 वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना होणार आहे. आणि गेल्या वेळेला टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये राहत होती तो मुक्काम यंदाच्या वेळेला टीम इंडियानं बदललेला आहे. नेमकं काय घडतं आहे पडद्यामागे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विजय साळवी सर आपल्या सोबत आहेत. विजय सर, काय झालंय नेमकं? यामिनी, याला खरं तर कोणी श्रद्धा म्हणेल, कोणी अंधश्रद्धा म्हणेल, पण क्रिकेटकडे आपण क्रिकेट म्हणूनच पाहिलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण पाहिलं की सेमीफायनलच्या वेळेला चंद्रग्रहण होतं. दुपारी 3 ते साधारण 7 पर्यंत चंद्रग्रहणाची वेळ होती आणि त्यामुळं भारतीय संघ व्यवस्थापनानं त्या काळात सराव केला नाही. भारतीय संघ व्यवस्थापनानं 7 नंतरची वेळ सरावासाठी निवडली होती. आपण ती मॅच योगायोगानं जिंकलोही, चांगल्या पद्धतीने जिंकलो. आणि आता अंतिम फेरीसाठी जेव्हा आपण अहमदाबादमध्ये जातो आहे, अहमदाबादमध्ये आपण 2023 सालच्या वन डे विश्वचषकाची फायनल हरलो आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित तिथंही हा अंधश्रद्धेचा खेळ आधी होताना दिसतोय. कदाचित त्याला श्रद्धाही म्हणता येऊ शकेल. पण तिथं भारतीय संघानं आपलं जे त्यावेळचं वास्तव्याचं हॉटेल होतं ते बदललं आहे. आणि अशी माहिती आहे की ड्रेसिंग रूममध्ये होम आणि व्हिजिटर असे 2 प्रकार असतात. त्याच्यात भारतीय संघ होम असायला पाहिजे, पण भारतीय संघानं ड्रेसिंग रूमची ती व्यवस्थाही बदलून घेतली आहे आणि आपण व्हिजिटरची ड्रेसिंग रूम होम म्हणून वापरणार आहोत. अगदी काहीतरी इंटरेस्टिंग असं घडताना दिसतं आहे खरं तर. आणि अर्थात उद्याच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक जण आता प्रार्थना देखील करताना दिसतील आपल्याला. उद्या जर भारतभरामध्ये होम हवन देखील होईल अशी चित्र आपल्याला सकाळपासून बघायला मिळतील. मात्र मुंबई आणि इतर सगळा जो परिसर आहे इथून आता गुजरातच्या दिशेनं जे क्रिकेट रसिक आहेत ते सध्या निघालेले आहेत आणि त्यासाठी विशेष ट्रेनची देखील सोय करण्यात आली आहे. हा सामना बघण्यासाठी महाराष्ट्रामधून जे क्रिकेट चाहते अहमदाबादला जात आहेत त्या सगळ्याच चाहत्यांसाठी मुंबई आणि पुणे या ठिकाणावरून विशेष रेल्वे गाड्या सध्या सोडण्यात आलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.